आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल काव्याला मानिनीने घरातून बाहेर काढल्यानंतर पार्थ खूप अस्वस्थ झालेला असतो आणि काव्या घरात नाही हे कळल्यानंतर तो लगेच काव्याला शोधायला जातो आणि काव्याला शोधत पार्थ मग काव्याच्या अकॅडमीमध्ये पोहोचतो। काव्या दिसल्यावर पार्थ लगेच काव्याकडे धावत जातो आणि म्हणतो, अहो काय वेडे झालाय का तुम्ही? तुम्ही कुठे बाहेर फिरताय आणि तुम्हाला तुमचा फोन नाही घेऊन येता येत का? तुम्ही तुमचा फोन घरी का विसरलात? त्यावेळेला काव्या म्हणते, अहो हळू सावकाश, आणि फोन विसरू शकतो ना? काय झाले तुम्हाला एवढं चिडायला? त्यावेळेला पार्थ म्हणतो, चिडू नको तर काय करू काव्या? बंगल्याच्या बाहेरच्या रिक्षावाल्यापासून ते इथंपर्यंत प्रत्येकाला तुमचा फोटो दाखवत शोधत आलोय मी इथं तुम्हाला। असं कसं वागू शकतात तुम्ही? काहीतरी बोला। त्यावेळेला काव्या म्हणते, तुम्ही मला बोलू दिलं तर मी बोलेल ना? त्यावर पार्थ म्हणतो, बोला, माझ्या मनाची घालमेल कळत नाहीये का तुम्हाला? मगाशी पण क्लायंटला भजी खायची होती, मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही नाही म्हणालात। त्यानंतर असं अचानक परत घरातून बाहेर आलात। मला नाही पण किमान आईला तरी सांगून बाहेर निघायचं ना? त्यावेळेला काव्या म्हणते, काय गरज आहे? मी जर न सांगता घरातून बाहेर पडलं तर काय बिघडतंय? त्यावर पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही असं कसं बोलताय? गेल्या वेळेला सुद्धा तुम्ही न सांगता घरातून बाहेर पडला होतात, सगळीकडे तुम्हाला शोधलं, पण होतात कुठे? तुमच्या माहेरी। आणि पार्थने असं बोलल्यानंतर मग काव्या म्हणते, आता प्लीज मला असं सांगू नका की आत्ता सुद्धा तुम्ही माझ्या माहेरी गेला होतात। त्यावर पार्थ म्हणतो, नाही, मी तुमच्या माहेरी गेलो नाही, तिथं जाणार होतो, पण तेवढ्यात मी फोन करून तुमच्या आईला विचारलं की काव्य तिथं आलेत का? त्यावर त्या नाही म्हणाल्या। मग मी तुम्हाला शोधत शोधत इथंपर्यंत आलोय। अशक्य आहात काव्या तुम्ही। त्यावेळेला काव्या म्हणते, मी अशक्य नाही, तुम्ही अशक्य आहात। एवढा आटापिटा करून मला शोधण्याची काहीच गरज नाही। मी काही कुकुलं बाळ आहे का? आले असते ना मी घरी। त्यावर पार्थ म्हणतो, हो तुम्ही आला असतात घरी, पण तोपर्यंत माझं काय? मी कुठं शोधायचं तुम्हाला? मी काय विचार करायचा? तुमच्या रूम मध्ये गेलो तर सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं, कपडे इकडे तिकडे पडले होते, सांगा तुम्ही मी काय विचार करायचा ते? त्यावेळेला मग काव्या ओरडून म्हणते, बास देशमुख, खूप ओरडलात तुम्ही माझ्यावर, आता अजून ओरडलात ना तर मोठमोठ्याने रडेन मी, आणि मग इथल्या सगळ्यांना वाटेल की तुमच्यामुळे रडते मी, मग इथं सगळे तुम्हाला रिमांडवर घेतील। माझ्या बघण्यालायक असेल परंतु तुमच्या सहनशक्तीच्या बाहेर असेल। काय करू? रडू का मोठ्याने? रडू का? असं काव्या पार्थला म्हणते। आणि काव्याने असं म्हटल्यानंतर पार्थ घाबरतो आणि म्हणतो, नको, नका रडू, मी शांत झालो, हे बघा मी शांत झालो, असं म्हणत पार्थ काव्याला रुमाल देतो। तेव्हा मग काव्या हसायला लागते आणि म्हणते, पार्थ म्हणतो, तुम्ही हसताय? आता तर तुम्ही धमकी दिलीत ना मला? त्यावर मग काव्या म्हणते, हो, मी तुमच्या साधेपणावर आणि भोळेपणावर हसते। त्यावर पार्थ म्हणतो, हे बरं आहे, आधी धमकी द्यायचं आणि नंतर हसायचं, ह्याला काय अर्थ आहे? त्यावर काव्या म्हणते, अहो देशमुख, प्रत्येक गोष्टीमध्ये असा अर्थ नसतो शोधायचा, काही गोष्टींमध्ये गंमत असते, ती गंमत फक्त आपल्याकडे ठेवायची आणि पुढे चालायचं। तेव्हा मग पार्थ म्हणतो, तुम्हाला खरंच वाटतं का हे हसण्यासारखं आहे ते? मला काळजी वाटते काव्य तुमची। ती दिवस झालं काव्य आपण एका रूम मध्ये राहत नाही, माझं तुम्हाला चिडवणं, तुमचं माझ्यावर खिसकारणं, आणि तुम्ही मला आर्किटेक्ट बोका बोलणं, तुमचा तो क्यूट चष्मा लावून अभ्यास करणं, मी सगळंच मिस करतोय काव्या। आता मला प्रॉमिस करा की घरी गेलं की तुम्ही तुमचं सगळं सामान घेऊन आपल्या खोलीमध्ये शिफ्ट होणार आहात। मी खरं तर खाली झोपायला सुद्धा तयार आहे, नाहीतर मी दरवाजाच्या बाहेर वॉचमन म्हणून जागायला सुद्धा तयार आहे, पण तुम्ही या, पण तुम्ही आपल्या खोलीत याल ना काव्या? असं म्हणून पार्थ मागे वळून बघायला जातो तर तिथं काव्या नसते। आणि मग काव्या कुठं गेली म्हणून पार्थ घाबरून काव्या म्हणून जोराने ओरडतो तर तिथं काव्या नसते। त्यावेळेला मग पार्थ म्हणतो, मला भास झाला का? आणि पार्थला खरंच काव्याचा तिथं भास झालेला असतो।